मिलियन ऋषी कधीच आहे ना आपल्या पोराच्या मनासारखं वागणार नाही, ही गोष्ट मला माहिती. सांगू का आता मी एक मिनिटं त्यांना एक मार्गदर्शन, तू फक्त ऐक आता. पोरांनो, एक गोष्ट सांगू का? बरं ठीक आहे, 11वी झाली 12वी झाली, काय करणार आहे तुम्ही त्याच्यानंतर? मला माहिती घरचे कधीच कुणाला मुलांना जमून देत नाही. 12वी झाली त्याच्यानंतर हे डिग्रीला ऍडमिशन घे, डिप्लोमाला ऍडमिशन घे, BSc कर, हे कर ते कर ते कर. ठीक आहे, थांबून घ्या. मला काय म्हणायचंय, तुम्हाला एखादी जर का गोष्ट आवडते ना त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा. बरोबर, तुला बिझनेस आवडतो ना, हा कर. काही ना नाही आवडत बिझनेस, नोकरी आवडते, बरं ठीक आहे करा. पण मला माहिती इथं आहे ना 80% मुलांना इंटरेस्ट फक्त बिझनेस मध्ये. बरं ठीक आहे, बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे ना भावा, ऐक, तुला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ना तू त्या क्षेत्रात जा तिथं थोडे दिवस काम कर. तुला पेट्रोल टाकायला आवडतं ना, तू त्या सुद्धा क्षेत्रात जा. थोड्या दिवस आहे ना तू लोकांच्या हाताखाली काम कर. काही नाही, लाज वाटायची त्याच्यामध्ये कोणतीच गोष्ट नाही. मला काय म्हणायचंय, तुला एखाद्या व्यवसायामध्ये आवड आहे ना, जा तिथले 4 गोष्टी सांभाळून घे. विचार कर की हा बाबा नेमका हा व्यवसाय केली ना आपल्याला आपलं फ्युचर कसं ब्राईट होणार, ही पण गोष्ट तू लक्षात ठेव. हा कॉन्टॅक्ट असे भरपूर कॉन्टॅक्ट निघतात. एक गोष्ट सांग का, सामान्य घरातील मुलगा आज व्यवसायामुळे खूप वरती गेलेला आहे. बरोबर, आणि एक गोष्ट सांगू का, आपल्या मराठी माणसाची मेंटॅलिटी काय आहे, बरं ठीक आहे टपरी टाकली याच्यावरती आपण कधी मोठं होणार आहे. अरे हे विचार आहे ना तुम्ही सोडून द्या. घरच्यांना पण मला एक गोष्ट सांगायची, हे विचार करणं सोडून द्या. आजकाल नोकरी पाणीमध्ये काय राहिलेलं नाही. माझी डिग्री कंप्लीट झाली, तसाच इंदू राहिलो मी. मला ना नोकरी भेटत आहे ना काहीच नाही. बिझनेस शिवाय पर्याय नाही, शेतीशिवाय पर्याय नाही. बरोबर, आजकाल नोकरी जे लागले ते लागले, ज्यांना पगार आहे त्यांना आहे. आपल्यासारख्या पोरांचं कोणतीच गोष्ट खरी नाहीये. म्हणून मला आता याच्या तरुण पिढीला एक गोष्ट सांगायची आहे, जी गोष्ट आवडती ना पोरांनो त्या क्षेत्रात उतरा. उगाच आहे ना फालतड 4 लोकांच्या गोष्टी ऐकून आहे ना तुम्ही ना त्या क्षेत्रामध्ये अजिबात जाऊ नका.